नमस्कार. नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमची आई म्हणजे माझी सासूबाई तुम्हाला एखादी नवीन डिश बनवून दाखवणार आहे. ती डिश कोणती आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. नमस्कार. आज मी तुम्हाला हेल्दी अशी दही वडे यांची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया. चला तर मग आपण डाळ वाटून घेऊया. डाळीसाठी प्रमाण मी 1 वाटी उडदाची डाळ व अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. हे दोन्हीही मी 2-2 तास भिजत ठेवलेलं आहे. 2 तासांनी मी हे दोन्ही आपण चांगलं बारीक वाटून घेतलं. जास्त वेळ ठेवलेलं नाही आहे. दोन्ही वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी त्याला फ्लपी होईपर्यंत फेटून घेतलं आहे आणि नंतर चेक करून घेतलं पाण्यामध्ये टाकून. पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते वरती तरंगल्यानंतर असं समजायचं आपलं पीठ एकदम सुंदर झालं. नंतर मसाला वाटून घ्यायचा आहे. मसाला वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं मी. जिरं टाकल्यानंतर त्यामध्ये मिरची आणि मिरे टाकले. मिरची आणि मिरे चांगले मी फ्राय करून घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला ओवासुद्धा टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला पिठामध्ये मीठ आणि मनुके टाकून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला त्याचे गरम तेल करून चांगलं मस्तपैकी त्याच्यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत. वडे सोडताना हे छोटे छोटे सोडायचे आहेत. मोठे सोडले तरी चालतील आणि त्यांना लगेच आपल्याला पलटायचं नाही आहे. चम्मच त्यांना लगेच लावायचा नाही आहे. ते आप असे गोल गोल फिरून वर खाली होतात. त्यामुळे त्यांना आपण लगेच काही चम्मच लावायचं नाही. बघा ह्याच्यामध्ये आपण सोडा, खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा काही नाही टाकता. किती हलके आणि फ्लपी झाले आहेत. असे हे झालेले वडे आपल्याला हे चाळणीत काढून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला मसाला तयार करून मसाला जो भाजला तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला चाट मसाला आणि मीठसुद्धा टाकून घ्यायचं. चाट आणि मसाला मीठ टाकून घेतल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं. नंतर आपल्याला गरम पाणी घेऊन गरम पाण्यामध्ये आपल्याला हे तळलेले वडे टाकून घ्यायचे आहेत आणि कमीत कमी 10 मिनटं तरी ठेवायचे आहेत झाकण लावून. 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. 10 मिनटं झाले का मग आपल्याला दह्यामध्ये तुम्हाला पटेल तशी तेवढी साखर टाका, जास्त कमी. आणि नंतर आपल्याला हे वडे झाल्यानंतर आपल्याला ते पिळून घ्यायचे आहेत. बघा किती सुंदर असे फ्लपी झालेले आहेत. गरम गरम असतानाच पिळले त्यातलं सगळं पाणी निघून जातं. आणि आता हे इतके सुंदर असे हलके झालेले वडे आपल्याला सजवून घ्यायचे आहेत. सजवायचं म्हणजे त्याच्यावरती मसाले टाकायचे आहेत. नंतर आपल्याला डिशमध्ये ते सगळे काही काढून घ्यायचं. वडे व्यवस्थित डिशमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दही टाकून घ्यायचं आहे. दही हे चांगलं फेटलेलं असावं. दही हे आपल्याला चारही बाजूनी मस्त टाकून घ्यायचं आहे. सगळ्या वड्यांना लागेल अशा प्रकारे आपल्याला दही टाकायचं आहे. आपल्याला ह्यावरती चटण्यासुद्धा टाकायच्या आहेत. चटण्या ह्या 2 प्रकारे आहेत. एक म्हणजे चिंचेची चटणी, चिंच गुळाची चटणी आणि पुदिन्याची चटणी. चिंच गुळाची चटणी आपण पहिल्यांदा टाकून घ्यायची आहे. नंतर आपल्याला चिंच गुळाची चटणी ही प्रत्येक वड्यावरती व्यवस्थित टाकल्या गेली पाहिजेत. तुम्हाला जितकी चटणी खावीशी वाटेल तेवढी खा, कमी जास्त. मी येथे जास्तच प्रमाणात टाकलेलं आहे. नंतर त्याच्यावरती आपल्याला पुदिन्याची चटणी टाकायची आहे. पुदिन्याच्या चटणीमध्ये मी पुदिना, कोथिंबीर आणि मिरची घेऊन त्याची चटणी बनवलेली आहे. त्याच्यात थोडेसे वाटताना आपल्याला बर्फाचा पण खडा टाकायचा म्हणजे ती हिरवीगार दिसते. त्याच्यात आपण वाटलेला चाट मसाला टाकायचा आहे. मसाला स्प्रिंकल करायचा वरतून थोडा थोडा, जास्त प्रमाणात टाकू नये, थोडा थोडा टाकायचा. नंतर आपल्याला बुंदी टाकून घ्यायची आहे. बुंदी ही खारी असावी, गोड बुंदी नसावी. बुंदी चांगली सजावट करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती डाळिंबाचे दाणे टाकायचे आहेत. डाळिंबाचे दाणे चांगले टाकून घेतल्यानंतर बघा किती सुंदर दिसतात, आकर्षक आणि असे सुंदर दिसतात. ही जर डिश तुम्हाला खरंच करून बघायची असली तर खरंच करून बघा आणि खाऊन बघा. आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर्स, कमेंट्स करा. धन्यवाद.